केल्याशिवाय खऱ्या अर्थाने तिथल्या नागरिकांना एक समाधानाचं जीवन जगता येणार नाही। मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं आहे, आज पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्यांचा आज बरेच माझे पत्रकार मित्र माझ्या बरोबर होते सकाळपासून। ते मला सारखं म्हणत होते की अजित पवार आमच्याशी तुम्ही काहीतरी बोला, पण मी त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं मी 4 वाजता तुमच्याशी बोलीन। काही वेगवेगळ्या प्रभागामध्ये रोड शो आम्ही केले। पत्रकार मित्रांनो, अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद हा आम्हाला त्या रोड शोच्या निमित्तानं त्या प्रभागातले जे उमेदवार होते त्यांना घेऊन आम्ही करत होतो। इतरही कार्यकर्ते होते, कार्यकर्त्यांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता, परंतु नागरिकांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद होता। मी ज्यावेळेस त्यांना नमस्कार करायचो किंवा हात करायचो तर ते पण खुशीनं त्याला प्रतिसाद देत होते। असं आपल्यातल्या पण काही सहकारी मित्रांनी पाहिलेलं आहे, मी तर ते अनुभवलेलं आहे। अर्थात हे जर रूपांतर निवडणुकीच्या मतदानामध्ये झालं पाहिजे। जे काही आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्या अतिशय आवासून उभ्या आहेत, वस्त्या वस्त्यात साठलेला कचरा हा धोक्याचा एक प्रकारचा अलार्मच आहे। हळूहळू ढासळणाऱ्या आरोग्य सेवा हे पण तिथल्या नागरिकांचं आरोग्य उत्तम ठेवण्याच्या करता ते कमी पडलेले आहेत, हा देखील धोक्याचाच अलार्म आहे। वाहतुकीची कोंडी आपल्या पुण्यामध्ये तर आपण किती या वाहतुकीच्या कोंडीला सामोरं जातो, हा एक अलार्म आहे। त्याचबरोबर तुटलेले रस्ते, काही काही ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची वाढती अडचण। पत्रकार मित्रांनो, मला वडगाव शहरी आणि काही भागातले वाघोली परिसरातले आणि इतरही भागातले लोक येतात। सोसायट्या नवीन झाल्या, त्या सोसायट्यामधले विशेषतः नागरिक मला सांगतात की अजित पवार आम्हाला करोडो रुपये दरवर्षी ह्या पिण्याच्या पाण्याचे टँकरच्या करता खर्च करावे लागतात आणि एक टँकर माफियाच आहे, पिण्याच्या पाण्याची टँकर माफिया अशी एक गँग आहे। कचऱ्याच्याही बद्दल तो कचरा तिथं वेळेमध्ये उचलला जात नाही, शेवटी म्हणले सोसायटीवाल्यांनाच पैसे द्यावे लागतात आणि त्यांचं तिथलं आरोग्य चांगलं राहण्याच्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।